नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर डहाणू तालुक्यातील कासा दुर्गम भागात उभारली गुढी। कासा पाटील पाडा व संपूर्ण डहाणू तालुक्यातील दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी सर्वत्र गुढीपाडव्याचे सण साजरा करण्यात आले। आज मराठी वर्षातील पहिला दिवस सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्व बंधू भगिनींनी एकमेकांना शुभेच्छा देऊन या निमित्त घरोघरी गुढी उभारण्यात येते। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून हे सण साजरा करण्यात येते। हा सण संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात केला जातो। गुढीपाडवा सणानिमित्त घरोघरी गोडवा व खास करून खानदेशातील लोकांची खीर व पुरणपोळी केली जाते। गुढीची पूजा पाठ करताना कासा येथील गुढीची पूजा करताना सोमनाथ भराडे, आकाश भराडे, डॉक्टर महेश पाटील, रेखा भराडे, दीपाली पाटील हे पूजा करीत असताना तसेच भराडे यांनी माहिती देऊन हे सण साजरा करण्यात आले। तसेच चंदनाचे काठीवर सोन्याच्या कडा, साखरेची गाठी, कडुलिंबाच्या तुरा, मंगलमय पोळी, त्याला भरजरी खंड स्नेहाने साजरा करा। गुढीपाडव्याचा सण तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू बंधू भगिनींना इंडिया न्यूज 28 परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। रिपोर्टर रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघ रिपोर्टर। तुमचं नाव काय आहे आणि गुढीपाडवाबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा ना। सोमनाथ दगडू भराडे। तर गुढीपाडवा हा एक सण म्हणजे साजरा केला जातो। जय श्रीराम प्रभूंनी म्हणजे लंकेचा सगळा उद्धार करून अयोध्येला पोचल्यानंतर सगळ्यांनी गुढी उभा राहिल्या आणि गुढी ही साजरी केली। तेव्हापासून गुढीपाडवा सगळे हिंदू लोक सब मानतात आणि तेव्हापासून हे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा सण हा केला जातो। पहिले शेतकऱ्याचा ही नवीन वर्षाचा गुढीपाडवा म्हणजे ह्या गुढीपाडव्यात त्या गुढीपाडव्याला शेतकरी हा कोणतं काम आजपासून चालू करतो आणि कोणतं काम समजा आजपासून शेतीच्या कामाला इथून पुढे चालू करतो आणि गुढीपाडवा हा जुन्या वर्षाचा म्हणजे जुने परंपरा चालू ही नवीन वर्षाचा ही सण केला जातो। थँक्यू। आपली गल्ली पण दाखवा। हे गुढी अन्नाचं प्रतीक असतं। महाराष्ट्राचं साधू संतांचं गुढीचं महत्त्व फार असतं। मराठी महिना वर्ष 9 वर्ष सर्वांकरता सुखदायक असतं। पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। फार भारी केली यावर्षी।